राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। तुम्ही सांगोला शहरातील प्रत्येक प्रभागामधून फिरलेला आहात, तुमचा अनुभव काय आहे मतदारांचा साधारणतः? मतदारांची पहिली प्रतिक्रिया अशी आहे की गेल्या काही निवडणुकींची आणि या निवडणुकीची जर तुलना केली तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा प्रत्यक्ष घरापर्यंत येतोय आणि मत मागतोय किंवा स्वतःची बाजू समजावून सांगतोय, ही कदाचित या प्रकारचं निवडणूक पहिल्यांदाच आहे। आणि त्याच्यामुळं लोकांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया पाहता लोकांना उमेदवार आपल्या घरापर्यंत येणं हे किती महत्त्वाचं असतं हे आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जाणवलेलं आहे। आणि याशिवाय वाड्या वस्त्यांच्या वरती प्रत्येक घराघरामधून जाताना तिथल्या अडचणी लोकांनी सांगण्यापेक्षा तिथं प्रत्यक्ष जाण्यानं त्या प्रभागामधल्या अडचणी, विशेषतः पश्चिम भागामधल्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या अडचणी काय भयानक आहेत, हा अनुभव आम्हाला आलेला आहे। आणि त्याच्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव या सगळ्या मतदारांच्यावरती पडतो। तुम्हाला नागरिकांना त्रास होतो ह्याच्यामध्ये काही म्हणजे कोणी सांगण्याची गरज नाही, कारण मी पण सांगोले शहरामध्येच राहतो आणि ही जी काही 100 कोटीच्या वर असणारी भूमिगत अंतर्गत गटार योजना आहे त्याची कामं पेंडिंग पडली आहेत असं मला कळलं। याचं कारण उपलब्ध नसणारा निधी। जर निधी व्यवस्थित उपलब्ध नसेल तर या उपलब्धतेच्या निधीचा विचार न करता कामं अर्धवट ठेवणं आणि नागरिकांच्या म्हणजे आरोग्य किंवा रस्त्या, कारण धुळीचं साम्राज्य इतकं आहे आणि तुम्ही जर मेडिकल सर्वे केला तर प्रामुख्यानं श्वसनाचे विकार खूप मोठ्या प्रमाणात बळावलेले आपणाला डॉक्टरांचा अभिप्राय मिळेल। तर ही रस्त्याची कामं जी आहेत, म्हणजे आता अजून गटारीचीच कामं पूर्ण नाहीत, त्याच्यानंतर त्यांच्या ट्रायल व्हायच्या आणि मग वरचा रस्ता व्हायचा, ह्याच्यामध्ये आणखीन किती दिवस जाणार आहेत माहीत नाही, निधी कसा आणि किती उपलब्ध होणार आहे हे माहीत नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये काही निधी परत गेला असंही ऐकायला मिळालेलं होतं। त्याच्यामुळं विकास कामं कागदावरती खूप दिसत आहेत परंतु प्रत्यक्ष पूर्णत्वाला गेलेली आहेत हे कमी आहेत, अर्धवट पडलेली कामं जास्त पाहायला मिळतात। तुम्ही काय आवाहन करणार जनतेला आणि चिन्ह काय? मी जनतेला एकच आवाहन करेन की आत्तापर्यंतच्या निवडणुका नेत्यांच्या राजकारणासाठी झालेल्या आहेत। ही निवडणूक ही नेत्यांच्या राजकारणातूनच चालू झालेली आहे। कारण एक चांगला उमेदवार, मी माझ्या मुलाचं कौतुक करतो म्हणून नव्हे, पण बी इलेक्ट्रॉनिक्स असणारा एक सक्षम तरुण उमेदवार या ठिकाणी, आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व नेते मंडळींना भेटलो आणि सर्व नेते मंडळींनी स्वागत केलेलं होतं, पण कुणीही आम्हाला सहकार्य करायचं नाकारलं आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या ताकदीनिशी या लढाईमध्ये उतरायचं ठरवलेलं आहे। लोकांना निश्चितपणानं हा आमचा लढाऊ बाणा आवडलेला आहे, कारण दोन बलाढ्य शक्तींच्या समोर एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही ज्या वेळेला तोंड देतो आहोत त्यावेळेला नागरिक निश्चितपणानं याचा विचार करतील। मला आता नागरिकांना असा प्रश्न करायचा आहे की नेत्यांनी आम्हाला निवडलं नाही कारण आमचा कारभार चांगला असणार आहे, तो पारदर्शक असणार आहे, स्वच्छ असणार आहे, परंतु ज्यांचा अनुभव या नागरिकांनी अनुभवला नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा आणखीन काही, मग अशा उमेदवारांना जर त्यांनी प्राधान्य दिलं असेल आणि आम्हाला टाळलं असेल तर गावातले नागरिक आम्हाला न्याय देणार आहेत का? गावातल्या नागरिकांना पारदर्शक स्वच्छ कारभार देणारा नगराध्यक्ष पाहिजे का पुन्हा पहिले पाढे 55 म्हटल्याप्रमाणे तशाच प्रकारचे नगराध्यक्ष पाहिजेत? आम्ही नागरिकांच्या दरबारात गेलो आहोत आणि स्वच्छ प्रशासन, पारदर्शक प्रशासन आणि जे काही अपप्रकार त्या ठिकाणी चालल्याचं सगळ्या गावामध्ये चर्चा आहेत त्याला थोपवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे। आणि हे आम्ही करूच याचं कारण ज्या संस्था आम्ही चालवतो तिथला कारभार नागरिक वर्षानुवर्ष पाहत आहेत आणि तशाच प्रकारचा कारभाराची अपेक्षा जर नगरपालिकेमध्ये असेल तर ते निश्चितपणानं आम्ही करू, हा ठाम विश्वास मी यावेळेला संपूर्ण जनतेला देतो।
उमेदवाराचं काय चिन्ह? उमेदवाराचं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं चिन्ह आहे एअर कंडिशनर. काल आपण तिथं उपस्थित असाल तर बदललेल्या नियमानुसार तिथं आमचा चॉईस राहिलेला नव्हता, तर शासनानं किंवा निवडणूक आयोगानं दिलेलं चिन्ह आम्हाला स्वीकारावं लागलेलं आहे आणि म्हणून ते आमचं चिन्ह असणार आहे. मतदारांची पहिली प्रतिक्रिया अशी आहे की गेल्या काही निवडणुकींची आणि या निवडणुकीची जर तुलना केली तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा प्रत्यक्ष घरापर्यंत येतोय आणि मत मागतोय किंवा स्वतःची बाजू समजावून सांगतोय, ही कदाचित या प्रकारचं निवडणूक ही पहिल्यांदाच आहे. आणि त्याच्यामुळं लोकांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया पाहता लोकांना उमेदवार आपल्या घरापर्यंत येणं हे किती महत्त्वाचं असतं हे आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जाणवलेलं आहे. आणि याशिवाय वाड्या वस्त्यांच्या वरती प्रत्येक घराघरामधून जाताना तिथल्या अडचणी लोकांनी सांगण्यापेक्षा तिथं प्रत्यक्ष जाण्यानं त्या प्रभागामधल्या अडचणी, विशेषतः पश्चिम भागामधल्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या अडचणी काय भयानक आहेत, हा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव या सगळ्या मतदारांच्यावरती पडतो. उमेदवाराचं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं चिन्ह आहे एअर कंडिशनर. काल आपण तिथं उपस्थित असाल तर बदललेल्या नियमानुसार तिथं आमचा चॉईस राहिलेला नव्हता, तर शासनानं किंवा निवडणूक आयोगानं दिलेलं चिन्ह आम्हाला स्वीकारावं लागलेलं आहे आणि म्हणून ते आमचं चिन्ह असणार आहे.